हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तर हिवाळ्यामुळे माझ्या केसात खूप जास्त डॅन्ड्रफ झाला होता. मग त्याच्यासाठीच मी एक रेमेडी ट्राय केली. त्याच्याने खूप जास्त इफेक्ट पडला आहे. चला कशी बनवले सांगते तुम्हाला. मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, त्याच्यात थोडेसे जवसाचे बी आणि तांदूळ टाकले आणि ते असे थोडे शिजून दिले. मग एक मिक्सी जार घेतला, त्याच्यात स्वच्छ धुतलेला लिंबाचा पाला टाकला आणि थोडं कोरफडही टाकली. रानातलीच आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. आणि मग ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि मग त्याच्यात आपल्या जवसाचे पी आणि तांदळाचं पाणीही गाळून घेतलं आणि तेही चांगलं मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं. ते वाटून झालं की मग ते गाळणीने परत एकदा गाळून घेतलं आणि त्याच्यात थोडंसं पॅराशूट ऑइल टाकलं आणि एकदम व्यवस्थित मिक्स केलं. असं सर्व एकजीव केलं आणि मस्तपैकी स्कॅल्पला अप्लाय करून घेतलं. चांगलं मस्त स्कॅल्पला लावून घ्या, कारण की कोंडा स्कॅल्पवरतीच असतो. आणि आपण जवसाचे बी आणि तांदूळ टाकले, त्याच्याने केस सॉफ्ट पण होतील आणि एकदम शायनी पण होतील. चांगलं व्यवस्थित लावून घ्या आणि ते 1 तास तसंच ठेवून द्या. वरती केस बांधा आणि 1 तास तसंच ठेवून द्या. 1 तासानंतरच हेअर वॉश करा, मग त्याचे रिझल्ट्स चांगले येतील. बघा, तुम्ही बघू शकता माझे केस किती जास्त सॉफ्ट झाले आहेत आणि डॅन्ड्रफही कमी झाला आहे. अशाच टिप्ससाठी मला फॉलो करा. ओके, बाय बाय. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.